गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरी आलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा पुनर्वापर करून त्यामध्ये रोपांची निर्मिती करतो. आज 1 जून आहे. सरकारी दप्तरी नोंदीनुसार माझा वाढदिवस. त्याचे औचित्य साधून आज या प्लॅस्टिकचा रियूज तर आम्ही करत आहोत, पण वृक्षारोपण देखील करत आहोत. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण. मित्रांनो, आपण पाहतोय यावर्षी मे महिन्यामध्ये अक्षरशः सहन होत नाही एवढं तापमान वाढलेलं आहे. आणि याला कारण आहे पहा, वाढती बेसुमार वृक्षतोड. आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल, येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जर योग्य टेम्परेचर तापमान राखायचं असेल, तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. भलेही कोणी वृक्ष तोडत असेल, पण आपण मात्र चांगलं काम करायचं सोडायचं नाही. आणि तेच ध्येय ठेवून आज माझ्या वाढदिवसानिमित्त हे झाड मी लावत आहे. आणि विशेष आनंद या गोष्टीचा होतो आहे की हे झाड आम्ही प्लॅस्टिकचा रियूज करून आम्ही घरच्या घरी तयार केलेलं आहे. तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशी रोपं तयार करा आणि त्याचं लागवड करा. कोण किती झाडं तोडतं ह्याचा विचार करू नका. मित्रांनो, भविष्यकाळामध्ये जर आपल्याला योग्य टेम्परेचर तापमान राखायचं असेल, तर वृक्षारोपणाशिवाय आणि वृक्ष संवर्धनाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकानं या गोष्टीचा जरूर विचार करावा बरं का. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मुरुम आहे, तर आम्ही त्यासाठी आवश्यक असणारी मातीसुद्धा आणली बा. या ठिकाणी आवश्यक असणारी मातीसुद्धा आम्ही बाहेरून घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तरूवर कराल माया तर मिळेल थंडगार छाया. झाडावर जर आपण माया केली तर झाड आपल्याला नक्कीच फूल, फळ आणि सावली पण देतं. म्हणून तर म्हणतोय, झाडे लावा, झाडे जगवा.